श्री स्वामी समर्थ. नमस्ते मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, आज सकाळी चहा वगैरे पेले आणि म्हटलं आधी आपली देवपूजा वगैरे करून घ्यावी, कारण की गावाकडनं देव आणले आणि 2-3 दिवस ते फक्त पाण्याने धुवूनच देवपूजा करत होते. तर देवही गावाकडचे एवढे काळे पडले होते की म्हटलं आज जरा देवांना छान पितांबरीने घासून वगैरे घ्यावे. आणि माझे देव तर मी 4-5 दिवसा मिळून पितांबरीने घासतेच, पण म्हटलं आज हेही देव छान पितांबरीने वगैरे घासावे, म्हणजे जरा चकाचक होते. तर पहा, गावाकडचे देव थोडे काळपट वगैरे पडले होते आणि त्याच्यावरचे देवही व्यवस्थित नीट दिसत नव्हते. तर म्हटलं पटकन छान पितांबरीने देवांना घासून स्वच्छ वगैरे करावे आणि पटकन देवपूजा वगैरे करावी. तर पहा, देवपूजा करताना पितांबरीने देव घासायचे म्हटले की बऱ्याच टाईम जातोय आणि देवपूजेला खूप उशीर होतोय आणि मग बाकीचे कामंही लेट होतात. पण म्हटलं काही हरकत नाही, आज आपली देवपूजा आधी करायची आणि मुलांना सुट्ट्या आहेत, डबे वगैरे करायचं टेन्शन नाही. सकाळी मुलांना नाश्ता वगैरे करून दिला की मग मुलं जरा शांत बसतात. आणि म्हटलं देवपूजा वगैरे केली की मग आपला रोजचा स्वयंपाक वगैरे पटकन करून घ्यावा. तर स्वयंपाक झाल्यानंतर मग बाकीचे कामं करता येतील. म्हटलं आज देवांना पहिल्यांदा आंघोळ वगैरे घालावी आणि नंतरच बाकीचे कामं वगैरे करून घ्यावे. देवपूजा वगैरे छान केली, देवांना सर्व हळदी कुंकू वगैरे लावलं आणि दिवा लावला, पण तो काही वाऱ्याने राहत नाही, कारण की दरवाजे खिडक्या उघड्या असल्या की सारखाच दिवा विझतोय. तर दिवा वगैरे लावला आणि छान स्वामींचा फोटोही छान पुसून वगैरे घेतला आणि त्यांनाही गंधक वगैरे लावले. तर पहा, आज म्हटलं थोडीशी आमपापड वगैरे बनवावा. तर देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाक केला आणि थोडासा आमपापड वगैरे बनवायला ठेवला आणि छान ताटलीला थोडंसं तेल वगैरे लावून आमपापडी उन्हामध्ये वाळत ठेवली. तर म्हटलं संध्याकाळी 5 वाजता आमपापडी जरा वाळली आहे तर तिला थोडीशी पलटी करून टाकावी. तर पहा, सकाळी 11 वाजता मी आमपापडी उन्हामध्ये वाळत ठेवली होती, पण 5 वाजेपर्यंत ती कशी छान वाळली आहे, कारण की ऊनच एवढं आहे की विचारूच नका. आमपापडी छानपैकी वाळली आणि एवढी छान दिसते की मध्ये अजिबात तुटलीसुद्धा नाही. छान पद्धतीने आंब्याची पापडी व्यवस्थित पलटी झाली. तर पहा, आमपापडी वाळली आणि म्हटलं त्या तशाच पापड्या ठेवण्यापेक्षा त्यांना कटिंग करून त्याचे छान रोल वगैरे बनवून ठेवले. आमपापडीचे रोल छानपैकी गोल गोल करून ठेवले, म्हणजे मुलांना खाताना जरा सोयीचं पडतं आणि छान फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हणजे लवकर खराबही होणार नाही आणि मुलं येता जाता खातील. तर पहा, आमच्या पिल्लूचा काय उद्योग चालू आहे तो, कारण की रोज काही ना काही उद्योग तो करूनच घेत असतो. तर आता पहा, काहीतरी एक बॉक्स काढलाय कुठून तरी आणि त्याचं काहीतरी त्याला बनवायचं आणि काय करतो म्हटलं तर म्हणतोय मला हे बनवायचे ते बनवायचे आणि फक्त पसारा करून ठेवणार घरामध्ये आणि काहीतरी म्हणजे काहीच बनवणार नाही. तो काहीतरी उद्योग करणार, कचरा करणार इकडे मी घरामध्ये आणि थोडस शांत बर्फाने लावते. मी लावते ना थोडस हाताने बर्फाने, मग तुझ्या हाताने लाव थोडं थोडं. कापड असं चोळ थोडस, मग ते सुजणार नाही. आता इकडचा गुडघा वरती करून इकडच्या गालाला मारला म्हणजे मग दोन्हीकडनं पण सेम सेम होईल. हा, हसतो काय? सुट्टी लागली कसं नाही, मी शांत बसायचं, सोप्यावर बसायचं, टीव्ही पाहायचा. हा, नुसते हातपाय वाकडे तिकडे करायचे आणि कुठेतरी लागून घ्यायचं. मग आता नाही रिचार्ज केला का? बस इथे शांत. लाव सारे दरवाजे खिडक्या सगळे लावून घे आणि फुल गरम होऊ दे. पूर्ण अंधार करून टाक. बाहेरच्या अजिबात हवा वगैरे आतमध्ये येऊन देऊ नकोस. पहा, सुट्टीचा पहिलाच दिवस आहे, कालच 1 मे होता, आज दुसरा दिवस आहे फक्त सुट्टीचा. अजून 30 दिवस कसे जाणार आहेत ते माझे मलाच माहिती आहेत. लावला टीव्ही? शांत का? मग सुरसुर होती का? मग घे ना अजून काहीतरी उद्योग करून. पहा, आमची उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे आणि तुमची पण उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली का सांगा, नक्की सांगा.
तर पहा आमच्या इकडे उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आणि नवीन नवीन कार्यक्रम रोज होत आहेत. पहा आज काय गालाला करून घेतलंय ते. कसं काय लागलं मला सांग. कसं करत होता आणि तसं तसं करता करता काय झालं बघा. फक्त असं असं करत होता आणि डायरेक्ट गुडघा गालाला लागलाय आणि केवढं वन पाडून घेतलंय ते. तर खूप छान सुट्टी एन्जॉय चालू आहे आमच्या पिलूची. हात पाय वगैरे मारतोय, डोकं कुठेतरी धडकवतोय, काहीही कारण नसताना. तर तो हातातला बॉक्स वगैरे सोडून दिला आणि आंघोळ करून आला आणि पहा लगेच काय उद्योग करून घेतला तो. पूर्ण चेहऱ्याला लाल सुजवून ठेवले. तर पहा असा काहीतरी उद्योग करत बसतोय आणि सारखं त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागते. तर पहा हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा.